3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना लवकर चालू करायचा आहे. आता होणार सामना शिरवणे 30+ विरुद्ध दिवा 30+ सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रथम स्ट्राइकला येतो सूर्या, नॉन स्ट्राइकला येतो इस्माईल. प्रथम गोलंदाजीचा भार घेऊन आला तर सुमित. पाहू आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित. पहिला चेंडू घेऊन येतो सुमित, खेळतो सूर्या. सुरेख चेंडू, फलंदाज काय चेंडू समजत नाही. धावसंख्येत बरं नाही, धावसंख्या आहेच त्या ठिकाणी. दुसरा धावच्या स्वरूपात इस्माईल बाद. पहिली सफलता. पहिला हादरा शिरोणे संघाला इस्माईलच्या स्वरूपात. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या आहे ती 1-1. इस्माईलची जागा भरून काढण्यासाठी आले ते. नवीन बॅट्समन आलाय तो अविनाश. आमचे रायटर आहेत ते नावाजलेले विक्रोलीचे ईशान मडवे. तर टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 2 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सुमित सायवी सज्ज होईल. मागच्या मॅचचा हिरो या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक रिलीज करणारा बॉलर. चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर युवा उद्योजक अजित शेठ यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. White+1 वेलकम टू अजित दादा, जे युवा उद्योजक देखील आहेत. यावेळेस देखील वेगाने चेंडू स्वार केलाय. बॅट्समन सूर्याला प्रभावित केलं होतं. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील लाईन चांगली होती. रनआउटची संधी, परंतु तोपर्यंत स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पोहोचेल सूर्या. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय.
4 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आतापर्यंत या ओव्हर मधला देखील शिल्लक असेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील चांगला बाउन्सर होता परंतु नो बॉलचा इशारा. फ्रीची संधी असेल यावेळेस बॅट्समन सूर्याला. आतापर्यंत 5 रन. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. फ्रीची संधी असेल यावेळेस बॉलर बॅट्समन सूर्याला. यावेळेस देखील इनसाइड एज आणि ओव्हर देखील यावेळेस कंप्लीट होते. एका ओव्हरचा की आतापर्यंत कंप्लीट होते आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 5 रन. तर बॉलिंग मार्कवर देखील सेकंड ओव्हर साठी आमंत्रित केले रोशन मडवीला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाजवाब झेल. एक चांगलं जजमेंट केलं आणि तदनंतर सफल झाला फिल्डर केतन पाटील. तर न्यू बॅट्समन देखील अमोलजी पवार मैदानामध्ये दाखल होतात. बॉलर रोशन मडवी पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील पास होताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील बिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु 1 रन देखील यावेळेस कंप्लीट केली. 1 रन आतापर्यंत 6 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर विनंती असेल की कार्यसम्राट जनसेवक आदरणीय बंडूजी केनी साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत असेल. 1 रन यावेळेस कंप्लीट देखील केली जाते. 1 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील इनसाइड एज होती परंतु प्रयत्न चांगला राहिला निलेशदादा पाटील यांच्या दरम्यान. नुकतेच ज्यांचं आगमन देखील होते तुम्हा सर्वांचे लाडके व कार्यसम्राट जनसेवक आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर युवकांच्या पाठीशी असलेलं जे नेतृत्व आदरणीय बंडूजी केनी साहेब यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेस दिवा गावामध्ये कोणती स्पर्धा असते त्यावेळेस एक आधारस्तंभाच्या भूमिकेमध्ये आदरणीय बंडूजी केनी साहेबांना देखील आपण कित्येक वेळा पाहिलं आणि त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या दरम्यान. यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि पंचांचा इशारा येतोय. एक फ्लाइट रॉकेट षटकार आदरणीय बंडूजी केनी साहेबांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. जनसेवेचा वसा ज्यांनी मनी धरला आणि तदनंतर जनतेची सेवा त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय आदरणीय बंडूजी केनी यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. तर विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐरोली विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरविंदजी पाटील साहेब की आपण देखील व्यासपीठावर
येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळेस देखील लाईन चांगली होती. 13 रन आतापर्यंत होत आहेत. 2 ओव्हरच खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, कारण अजून 2 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. तर विनंती असेल की स्पॉट बॉईज कोपरखेडणे या टीमचा कॅप्टन आणि शिरवणे 11 शिरवणे या टीमचा कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. तर यावेळेस देखील फटका चांगला आहे अमोलजी पवार यांच्या माध्यमातून, परंतु दुर्दैव एकच रन मात्र जर कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता दुहेरी धाव देखील लाजवाब रनिंग आपल्याला पाहायला मिळते. 15 रन देखील आतापर्यंत कंप्लीट होतात. शेवटची ओव्हर आहे. बॉलिंग मार्कवर भूपेश नामक बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रन कंप्लीट करायचे असतात आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 15 रन बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट्समन अमोलजी पवार यांना दिला जाईल रनआउटच्या स्वरूपामध्ये परतीचा इशारा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील कोलर पद्धतीचा बॉल होता. फटका चांगला आहे. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 रनने आतापर्यंत टीमची धावसंख्या 16 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील रनआउटची संधी आहे, परंतु फेकी थोडीशी गचाय राहिली. तोपर्यंत 1 रन खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक देखील असतील. यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग. फटका तर बेमिसाल आहे, परंतु मिळतील 4 रन चौकार. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळलाय. फिल्डर तैनात, परंतु फिल्डरला प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे बॅट्समन सूर्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक येतोय षटकार. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27 रन आणि 28 रनचं लक्ष असेल. टीम दिवा 30+ असंघ
तर विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. 28 रनचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अठ्ठावीस रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सुमित साहेब आणि त्याचबरोबर रोशन मडवी ही जोडी देखील. विनंती असेल की मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा. आणि त्याचबरोबर शिवराम स्मृती कोपरकेनी संघ या टीमचा कॅप्टन आणि शिरवणे 11 शिरवणे या टीमचा कॅप्टन आपण यायचा तत्परतेने. यानंतर ड्रॉ होईल आणि त्यानंतर एक सेमीफायनल फायनल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तर बॉलर मनी आमंत्रित केले. 18 बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत 28 रनचं लक्ष, परंतु पहिलाच बॉल अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये आतापर्यंत 27 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा मनी सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सुमित साळवी. उर्दू विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील क्लासिकल देखना, परंतु बॅडलक बॅट्समनचं तोपर्यंत दुहेरी रन देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरी रनने आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 3 रन. बॉलर या ठिकाणी सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न चालाय. फटका चांगला मिडॉनच्या दिशेने चेंडू जाईल. वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर चेंडू खाली येतो. चेंडू जज करेल तोपर्यंत 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस तुम्ही 2 रन कंप्लीट करता त्यावेळेस तुमचं कॉल कम्युनिकेशन तुम्हाला जास्त वेगाने, शब्दपेक्षा वेगाने देखील धावावं लागतं. आणि तेच चित्र देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील आणखीन एक चांगला कव्हर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, परंतु मिळतील 4 रन चौकार. नऊ रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन. तर विनंती असेल की जी स्कूटी आहे तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मनी. यावेळेस देखील लाजवाब देखना, नजाकत भरलेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे सुमित आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना हा षटकार. तर विनंती असेल की शिवराम स्मृती कोपरकेने या टीमचा कॅप्टन आणि शिरवणे 11 शिरवणे या टीमचा कॅप्टन आपणास आम्ही विनंती करतोय की आपण तत्परतेने आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील
वेगाने चेंडू स्वार केला होता. डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. अजूनपर्यंत शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. अजूनपर्यंत 13 रनची गरज. एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. बॉलर पुन्हा एकदा मनी या ठिकाणी सज्ज होते. यावेळेस देखील फटका तर चांगला आहे, परंतु चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन. अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी तर विनंती असेल की शिवराम स्मृती कोपरखेडणे या टीमचा कॅप्टन आणि शिरवणे 11 शिरवणे या टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचा. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 9 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज सूर्या. यावेळेस देखील पहिल्याच बॉलवर आक्रमकतेचं रूप धारण केलं. बॅट्समन रोशन मडवीने. विनंती असेल की लवकरात लवकर यायचं आहे. शिरवणे 11 शिरवणे टीमचा कॅप्टन आणि शिवराम स्मृती कोपरखेडणे या टीमचा कॅप्टन. यावेळेस देखील इनसाइड एज 1 रन देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. अजूनपर्यंत 2 रनची गरज. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त दिशा दिली. 1 रन यावेळेस कंप्लीट केली अजूनपर्यंत. तर विनंती असेल की शेवटचा कॉल असेल कोपरखेडणे टीम, अन्यथा दोन्ही टीमच्या 1-1 ओव्हर कमी केल्या जातील. शिरवणे टीमचा कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर यायचा आहे. 1 रन अजूनपर्यंत शिल्लक आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस देखील सामना जिंकलाय टीम 30+ दिवा संघाने. तर कोपरखेडणे टीमचा कॅप्टन, शिरवणे टीमचा कॅप्टन आणि दिवा टीमचा कॅप्टन. तर विनंती असेल की अविनाश दादा सुतार, त्याचबरोबर अनिल दादा भोईर आणि दत्ता दादा नाईक आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे.